हॅलो. हॅलो. हाऊ आर यू? फाईन, थँक्यू ना. हो अगदी. तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला. गोष्ट सांगा ना. तशी गोष्ट नाही, एक महत्वाची गोष्ट अशी सांगायची की या घरात आहे ना बाळ नाहीये. या घरात एक व्रत आहे, त्यामुळे ही सगळी गडबड चालू आहे. त्यामुळे बाळाची वाट बघण्यात काही अर्थ नाही. अहो आहे हो, बाळ आहे, फक्त ना तुमच्या लक्षात नाहीये ते. माझ्या लक्षात नसेल काय झालं? अहो कारण होतं या वयात असं कधी कधी. त्यात काय लपवायचंय? ती कशाला लपवू? अहो माझी ती नणंद आहे ना शैला, ती लपवते सगळं तुमच्यापासून. बरं बरं, तुम्हाला एक सांगू का? जो कोणी लपवाछपवी करत असेल ना त्याला करू द्या, बाप्पा त्याला शिक्षा करेल ना. पटलं त्यांना. मी लहान आहे का जो चुकेल त्याचा बाप्पा कान कापेल असं म्हणायला? नाही, तेच सांगतोय आम्ही एवढा वेळ की तुम्ही लहान नाही आहात, या वयात असं होतं. काय चाललंय तुमचं? अहो मला माझं काही डोकं फिरलं काय? असं का बोलताय तुम्ही सगळ्याजणी? मला काय वाटतं माहितीये का, ते चंद्रकांतराव आहेत ना, बाळ त्यांच्याकडेच आहे म्हणून ते इथं आले नाहीये. बाळ घरात नाहीच आहे मॅडम. पण ते डोहाळ जेवणाचं सगळं करणार होते. त्यांना घराबाहेर काढला मी. काय? मग मला का इथं बोलवून घेतलंय? आता तुम्ही मी सांगते ते करा, तुम्ही आधी त्यांना फोन लावा पाहू. मी नाही लावणार त्यांना फोन. अहो ते असं कसं करू शकतात? मला इथे थांबवून कसे ठेवू शकतात? हळू बोला त्यांच्याशी, तुम्हाला माहितीये ना त्यांची कंडिशन. हळू बोला. मी वेडी आहे का? आणि कुणाचं कंडिशनर कसं आहे मला चांगलं ठाऊक आहे. डोकं फिरवू नका माझं. नाही नाही, कोण तुम्हाला काय बोलणार? तुम्ही बोला, तुम्हाला जे मनात येईल ना ते सगळं बोला, कोणी तुम्हाला काही बोलणार नाही. हा बोला बोला. माय गॉड, काय झालं ना? अशा का वागताय त्या माझ्याशी? हे बघा, तुम्हाला एक सांगू का, तुम्ही असं करा, रोज सकाळी उठून ना 4 बदाम खात जा. हा, त्याने स्मरणशक्ती चांगली होते. नाही नाही, ते बदाम तुम्हीच खात जा. तुमचं डोकं फिरलंय. अहो माझी स्मरणशक्ती खूप चांगली आहे, कळतंय का तुम्हाला? हो ना. मग मगाशी कोण आले होते? त्या शैला. हा, त्यांना पाठवून द्या, मला बोलायचं त्यांच्याशी. कामात आहेत त्या. कुठे? हॉलमध्ये. बाहेर? कुठे चाललं? अहो व्रत आहे तर ऐका ऐका. लिसन लिसन मॅडम मॅडम ऐका ऐका. हे बघा, मला खूप उशीर झाला, मी आता अजून थांबू शकत नाही. ऐका. शिल्पा, तू काय करतेस इथे? सीमे, तू काय करतेस इथे? नाही आधी तू सांग. तू सांग आधी. नाही मी आधी तुला पाहिलं की नाही. आधी तू सांग. आधी तू झालं तुमचं तुंकून. बसा आता, आता आणखी मजा येणार आहे. बसा. बस झाली तेवढी मजा, पुरे झाली. केव्हाची थांबले माहिती मी, ते चंद्रकांत भेटतच नाही तर ग. हो का? मग मलाही त्यांना भेटायचंय. हो, तुम्हालाही चंद्रकांतरावांना भेटायचंय? 2-2 बायका भेटायला आल्या. काय भाग्य थोर म्हणायचं. नाही आहेत ते, बाहेर गेलेत. तरी म्हटलं मी घरात आल्यापासून मला एकही पुरुष माणूस कसा नाही दिसला. आमच्या घरात किती पुरुष आहेत किती नाहीत हे का मगापासून बघताय हो तुम्ही? आहेत पुरुष, बाहेर मागे बसलेत. आता म्हणाला तुम्ही त्यांना बाहेर घालवलं, आता म्हणता की ते मागे बसलेत. नाही पण मला चंद्रकांतरावांनी बोलावलंय. हे बघा बाई, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना तुम्ही माझ्याशी बोलू शकता. मी त्यांची बिटर हाफ आहे. बेटर हाफ म्हणायचं का तुम्हाला? तेच ते. हा हा, बेटर हाफ. बर बर. हे बघा, माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. मी काही बेटर हाफ घेऊन आलेली आहे. आय मीन स्थळ घेऊन आली आहे. सीमे, अगं तू चंद्रकांतरावांसाठी आलीयस? तुला तुला काही चॉईस की नाही? काहीतरीच काय पाहिलं तुम्ही माझ्या नवऱ्यात? हा, त्यांच्यासाठी स्थळ घेऊन आलात तुम्ही आणि हे त्यांच्या बायकोला सांगताय तुम्ही का? मी एक मिनिट, मी त्यांच्या भाचीसाठी स्थळ घेऊन आली आहे. Oh my God! विजू, विजू, शैला वंसा, अहो लवकर या, लवकर या. हो काय झालं बहिणी, का ओरडताय? अगो बाई, अजून एक सवाश ना. वा 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 वा. या बाई नोकरसाठी स्थळ घेऊन आल्यात अगं. हो चालतील ना, चालतील. 1 2 3 4 वा वा वा. चालतील. मी म्हटलं नव्हतं का, सत्संग हो म्हणजे म्हणजे सगळं चांगलं होईल. मी आपल्या नक्कीला सांगून येते. आलेच मी. बरं मी नाही नाही, अहो असं करू नका, मला उशीर होतोय. थोडा वेळ बसा. मी म्हणते म्हणून बसा. बसा बसा बसा. बघा वहिनी, झालं की नाही आज 1 2 का 4? खाल्लीत माती. 1 2 का 4 नाही, 1 2 3 4. तेच ते. हो ऐक ना कविता, मला आता काळजी वाटायला लागली अगं. अगं बाळ मिळत नाही म्हणजे काय म्हणायचं? हो ग, त्या आईला तर किती काळजी वाटत असेल. हाय हाय. बाळाची आई असणार. काय
करताय ते म्हणजे बोर नाही ना झालं? नाही 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 मी सहज आले तुम्हाला बघायला. हो हो बघा ना आमचे हात सुद्धा स्वच्छ आहेत, काही काळजी करू नका. अरे वा, व्हेरी गुड. असायलाच हवेत ना, म्हणजे आता तुम्ही याच हाताने आशीर्वाद देणार म्हटल्यानंतर ते अस्वच्छ असून कसं चालेल? मग कधी करूया सुरू? मला सांगा, तुम्हाला व्रताबद्दल माहिती आहे ना? म्हणजे सांगितलंय ना? हो हो घरात बाळ नाहीये, चंद्रकांतराव नाहीये, व्रत आहे हेच ना. हा हा, तेच तेच. आता त्या आल्या होत्या मगाशी, सगळं सांगून टाकलं त्याने आम्हाला. हुश. म्हणजे आता काहीच प्रॉब्लेम नाही. नाही नाही काही प्रॉब्लेम नाही, अगदी निर्धास्त राहा. तुम्ही टेन्शनच घेऊ नका हो, आम्ही आहोत ना. आणि पोहे छान झाले होते. अय्या, हो का? थँक्यू. मग मुलाला शोधलं का? मी सगळेच जण ना त्याच प्रयत्नात होत, पण मिळतच नाहीये. मिळेल मिळेल, काय हे वयच असं असतं ना, मिळेल. हा, वय तर आहे. पण तुम्ही शोधा, मुलाला शोधा, नक्की सापडेल. हो हो, तुमचे आशीर्वाद असू द्या. ते तर आहेतच हो. बरं आम्ही थांबू की काही मदत करू? नाही नाही, कशाला मदत? तर तुम्ही इथेच थांबा, आम्ही करतो सगळं, आम्ही करतो. बघा ना, एकतर मुलगा मिळत नाही आणि त्यात ही सगळी गडबड. नाही समजू शकतो, असं घरात काही असलं की सगळ्यांना सांभाळून घ्यावंच लागतं ना. काही काळजी नका करू. आले हा मी. हो हो हो. तेवढं मुलाचं मात्र बघा. हो हो हो. माझ्याकडे खूप चांगली चांगली मुलं आहेत, कोणी असेल तर सांग ना. हो हे बघ, म्हणजे सगळे येणारे, धुणी भांडी, येस, हाऊस हजबंड कॅटेगरी. काय सांगते? स्वयंपाक करतात, वाव, मुलं सांभाळतात, म्हणून सांगते कोणी असेल तर सांग मला. बाकी लांबची भाजी आहे. हो ना. आणि तुझं हे घ्या, हे घ्या, पण घ्या आणि चिवडा घ्या. घ्या चिवडा घ्या, आवडेल तुम्हाला नक्की. काय ग, झाली का तयारी? आई साहेब 4 झाल्या. 4? बघ, मी म्हंटल नव्हतं तुला सवाष्ण मिळतील म्हणून. अगं वरून बघतायत हे. आई साहेब, आप्पासाहेबांची जुनी खोड गेली नसेल ना अजून? बोललीस, तुझ्या तोंडाच्या मापाचं बूच मिळालं असतं बरं झालं असतं ग बाई. नाही ते बर. काय मग, खरंच तुम्ही आलात ना, छान वाटतंय मला. मला पण. आपण चंद्रकांतरावांची आई, सासूबाई आमच्या. नमस्कार. मला नुपूरला भेटता येईल का? हो, ती साडी नेसतीये. साडी नेसतीये? अगं बाई, छान संस्कारी आहे मुलगी तुमची अगदी. आणि घरही मोठं आहे, छान, आवडलं मला. झाड पण आहे का घरात? हो मग, मी रोज धागा बांधते. माळ्यावरून नदी सुद्धा वाहते पावसाळ्यात. हो हो, आम्ही असलो तर या बघायला. नदी? खरंच? येस. वा वा, मला फारच आवडेल, मी नक्की येईन. मी जरा हे घर फिरवून बघू का? मला फार आवडलंय. नको नको, अहो बघू दे ना, अजून 10-15 मिनिटं जातील ना. जाऊ दे, बघू दे त्यांना. बघा बघा जा. हो. आणि नंतर इथेच टॉवर होणार आहे ना? मग मुलाला कितवा मजला? टॉप फ्लोअर. टॉप फ्लोअर. हा, म्हणजे तो म्हणेल ते. बर बर. मी बघते, जरा फिरून बघते, चालेल ना? मी निघते, मला उशीर होतोय कारण थांब खूपच. ना, आता योगायोगाने भेटलोय ना इथे. नाही ग, खूप उशीर होतोय मला. वधू परीक्षेला मला मदत होईल ना तुझी? मग नंतर लग्नाचा इव्हेंट पण तुझ्या आनंदी आनंदाला देऊ ना आपण. हो हो, चालेल ना. बरं, इथे वॉशरूम कुठे आहे? त्यात काय बघण्यासारखं आहे? नाही, मी दाखवते, या ना. गाता येत असेल तर जा. मला गाता येतं. अरे, मी जाते तिच्या बरोबर. हो. या. हो. आई साहेब, मी आता ओटीची तयारी करते. लता बहिणी, तुम्ही साड्यांचं बघा. हा, बाईसाहेबांनी साड्या काढून ठेवल्या असतील. अगं कशाला हव्यात साड्या? आई साहेब, माझ्या व्रताच्या मध्ये येऊ नका तुम्ही यावेळी, अजिबात. हा, अहो, हे जर व्रत व्यवस्थित पूर्ण झालं नाही ना, तुमची गुडघेदुखी अशीच वाढत राहील. लता बहिणींचं डोकं अजून. हे बघ, तुला काय करायचं ते कर. उगाच माझ्या गुडघ्यांच्या पाठीमागे लागू नकोस. एक मिनिट, लता वहिनींचं काय? नाही, काय लता वहिनींचं? आले मी जर आले. हे घ्या. काय आलं? नाही नाही, काही नाही. तुम्ही
तुम्ही बरे आहात ना? मला काय धाड भरलीये? नाही नाही तुम्हाला काहीच झालं नाही हं. तुम्ही अगदी छान आहात छान. या साड्या आहेत नेसायच्यात तुम्हाला. साड्या अहो बाळाचे ड्रॉप झालं, साड्या कशाला नेसायला हव्यात? हो बाळ नाहीये हो आमच्या घरात. सारखं बाळ 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 काय चाललंय तुमचं? परत बाळाचा विषय काढला तर बघा. नाही 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 बाळ नाहीये तुम्ही शांत व्हा मी शांत. शांतच आहे. माझं डोकं भडकवू नका तुम्ही. नाही 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 भडकवणार. हा नाही भडकवणार. काय मंजू नाही, ते नाही, बाळ नाही, नाहीये. नाही, बाळ नाही. आपल्याला काय करायचंय आपण बाळाला ड्रॉप देऊ आणि जाऊया ना. हा बाळ नाहीये हो आमच्या घरात. नाही किती वेळा सांगायचं तुम्हाला? कळत नाही का मी काय सांगितलं तर? नाही कळते कळते बाळ नाहीये. बाळ नाहीये. बाळ नाहीये. बाळ नाहीये. नाहीये बाळ. मला ना आता यांची दयाच यायला लागलीये बघ. कसं होणार ग यांचं? खरंच ग मला काय वाटतं माहितीये? काय त्यांनी ना कुठेतरी हवा बदल करायला जायला हवं. हा इथे फारच दमट आहे ग. हो काय ग शाईला, सगळी तयारी झाली आहे ना? हो बऱ्यापैकी झाली. अगं बऱ्यापैकी म्हणजे काय, आता काय राहिलंय आणखी? नैवेद्य तयार आहे ना? हो तयार आहे ना, नैवेद्य तयार आहे, सवाष्णींचं वाण, त्यांचा नाश्ता सगळं तयार आहे. खरंच किती प्रेमानं करतेस ग सगळं घरातल्यांसाठी. अगं तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. जे मला इतक्या वर्षात जमलं नाही ना ते तू आता करून दाखवतेस. आता जरा जास्तच कौतुक करताय तुम्ही माझं. का नाही करणार? आता बायका स्वतःहून तयार झाल्यात म्हटल्यावर चमत्कार केल्यासारखंच नाही का? हे आले की आपण पूजा सुरू करू. आत्या थँक्यू सो मच. तूच ग तूच सगळ्यांना सगळं काही सांगितलंस. बघ आता तो दिवस दूर नाही जेव्हा नटलेल्या सजलेल्या सगळ्या बायका घरात येतील. घर कसं फुलून जाईल नाही? रे पण खूप बायका असतील तर अंगणातच थांब ह. नाही म्हणजे आपल्या घराचा काही भरोसा नाहीये ना. आई आजी तू पण ना. अगं एवढ्या सगळ्या बायका आल्यानंतर घर कसं गजबजून जाईल असं म्हणायचं होतं मला. अगं म्हणूनच नको म्हंटल. उगाच कशाला धोका पत्करायचा. बाळा तू कशाला काळजी करतेस? आज बघ बरं कसं छान सगळं जुळून आलं. तर तुझ्यासाठी एक जण स्थळ पण घेऊन आल्यात. 4 सवाष्णींबरोबर एक स्थळ पण आलं. मग कसा आहे व्रताचा महिमा? अय्या चल मी पटकन आवरून येते. हो जा लवकर तयार हो. मी ह्यांना पण बघते. जा 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 तुझा. काय ग, जावई बापू कुठे गेलेत? घरातच असतील. आहेत. मी बघते त्यांना. मी आले. हॅलो, कोणी आहे का? आय नीड युअर हेल्प. कोणी आहे का घरात? चार्जर हवा होता मला. हॅलो, कोणी दिसत कसं नाहीये घरात? हॅलो, कोणी आहे का? शी, 15 मिनिटाचंच काम आहे माझं. हॅलो, येस, हाऊ कॅन आय हेल्प यू? शेंगदाणे खाणार? अहो ढकल ढकल. आई ग, अरे बापरे, वाचवा वाचवा. काय झालं? काय झालं का? का किंचाळताय का? हा काय झालं? काय झालं? कळत नाही. खूप किंचाळताय का? काय झालं? काय झालं का? अहो त्या तिथे तिकडे पलीकडे माझी प्रियचे झोपडे. गीतकार गदी माडगुळकर, संगीतकार सुधीर फडके, गायिका मालती पांडे आणि चित्रपट लाखाची गोष्ट नाही. साधी माणसं नाही हो, दारुडा माणूस. असा कुठलाच पिक्चर नाही या काही काय. अगं ती दामदास बद्दल बोलत असेल. दामदास नाही ग, देवदास. हो कुठला नवीन की जुना? नाही नाही पण ती हिंदी चित्रपटाबद्दल बोलतच नाही ना, मराठी चित्रपटाबद्दल बोलतेय. नाही हो, अहो, मी पिक्चर बद्दल बोलत नाहीये. तिकडे एक दारुडा होता आणि त्याने मला काय त्याने काय तुम्हाला काय केलं? नाही घाबरवलं. एवढंच ना? मी घाबरले आणि दिला धक्का त्याला. या घरात पुरुष नाहीच आहे हो. अहो आहे तो, मी सांगते ना. या ना त्या चंद्रकांत रावांना बाहेर येऊच देत नाहीयेत. पण या घरात एक दारुडा माणूस आहे. बापरे, म्हणजे ते चंद्रकांत राव टाईट आहेत की काय, म्हणून येत नाहीयेत ते बाहेर. हो तसं असेल तर मला आता बाळ हवंय. दारुड्याकडून?
नाही नाही काहीतरी काय बोलता मला या घरातलं बाळ हवंय म्हणजे दारुडा माणूस फिरतोय त्या बाळाला काय केलं बिलं म्हणजे डोस तो का पाजायला बरोबर सायलेन्सर स्टॉप. किती बोलताय तुम्ही? आमच्या घरात आला आम्हाला बोलू दे ना. काय चिवचिवाट लावलाय? बाई काय काम आहे तुमचं काय हवंय तुम्हाला अहो माझी गाडी बंद पडली हो. मला एक बारीक पिनचा चार्जर हवा होता. 15 मिनिटं चार्ज करून कोणाला तरी बोलून घेता आलं असतं हो मला. पण आपल्याकडे ह्यांच्याशिवाय कोणीच बारीक नाहीये. ते चार्जर आहेत का शैलवंश कधीतरी डोकं चालवून बोलत जा ना. तुमच्या चार्जरने आज घेतलीये. माझ्याकडे चार्जर आहे. अहो द्या ना मग मला. माझं झालं की परत देईन मी तुम्हाला. नाही नाही त्या वेगळं बोलतायत. आमच्याकडे बारीक पिण्याचं चार्जर. मला आधी एक सांगा, नुपूर कुठे आहे? कारण घरात दारुडा माणूस म्हणजे तरुण मुलीला सर्वात जास्ती धोका. नाही हो असं काही नाही. कोणालाही धोका नाही असं घाबरू नका तुम्ही. शक्य आहे. नाही म्हणजे दारुडाच नसेल तर धोका कसा असणार ना? हो ना शैलवंती? जाऊ दे ना आपण विषयच बदलूया. तुम्ही बसा ना मी सरबत घेऊन येते. अहो पण त्या खोलीत त्या दारुडाला ढकललंय मी. त्या खोलीत? अगं आधी सांगायचंच ना मग. थांब मी बघून येते. नाही नाही नको अहो, कशाला. मी जाते ना मी बघून येते. नाही मला अनुभव आहे. आमच्याकडे वर सुद्धा येतात दारुडे. सगळ्यात आधी मीच बघते त्यांना. थांबा आले मी. थांब ग. आता काय आता बारीक पिण्याचा चार्जर सापडणार त्यांना. सापडला? मला द्या ना प्लीज. मला गरज आहे हो त्याची. यांचं आहे यांना विचारा. शैलवंश द्यायचा का? अहो झालं चार्ज करून की मी परत देईन ना तुम्हाला. नाही हो नाही नाही देणार मी. आतमध्ये कुणीही नाहीये. अरे बापरे पळून गेला की काय? आणि भासही झाला असेल तुम्हाला. नाही हो. तू सिरियल किलर असला तर? अरे बापरे मी सरबत घेऊन येते. हा, सरबत आण. नको. पाच तुम्ही बसा ना 5 जणी. साहेब नाही व हे व्रत आता पूर्ण होऊ शकत नाही. अरे मी हिला म्हणाले होते तिच्या साड्या घेऊ नकोस म्हणून. चांगल्या कार्यात विघ्न येणारच. पण हिने ऐकलंच नाही माझं. नाही नाही बाईसाहेबांमुळे काही झालं नाहीये. मग आता कुणामुळं? जयंत भाऊजी त्यांनी काय केलं आता? मला डाऊटिंग होतच. खात्री ते प्यायलेले असणार. हो बाई तर कसं होणार व्रताचं उद्यापन पूर्ण? शैला अगं जरा लक्ष नाही का ठेवतायत तुला? म्हणजे आता व्रत पूर्ण नाही होणार? नाही नाही असं कसं होणार? लता वहिनी अहो त्या बाईचा काहीतरी गैरसमज झाला असेल. काही गैरसमज वगैरे झालेला नाहीये. जयंत भाऊजी प्यायलेलेच असणार. नाही पण ते मला म्हणाले होते की ते आज पिणार नाहीत म्हणून. औषध समोर आल्यावर भान असतं का त्यांना? जोपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी बघणार नाही ना त्यांना तोपर्यंत मी या गोष्टीवर विश्वास नाही ठेवू शकत. म्हणजे माझ्यावर विश्वासच नाही का तुमचा? मूर्ख आहे का मी? अगं हो हो आता इथं भांडत बसण्यापेक्षा त्यावर काहीतरी उपाय काढूया ना. काहीही करून आज हे व्रत पूर्ण झालंच पाहिजे. हो ना. आता 7 वर्ष नक्कूचं लग्न नाही होणार. बायाजी सगळं जमेल ना ग मला? नाही नाही म्हणजे काही गडबड नको व्हायला. सगळं छान जमेल तुला. नक्तू ऐक ना. नाही आधी तू मला सांग कशी दिसतेय मी? अगं बाई कसलं गोड दिसते ते माझं बाळ. कोणाची दृष्ट नको लागायला तुला. आता बघ खाली जाऊन कसं इम्प्रेशन पाडते ते. हे इम्प्रेशन वगैरे काही मारायला नको. हा तू जशी आहेस ना तशीच टाऊका दिसतेस. टवका? कसला भारी शब्द आहे का हा? ऐकून किती प्रसन्न वाटलं मला. अगं माझ्या तरुणपणी पण मी अशीच दिसायचे. मला पाहिल्यावर सगळी मुलं मला म्हणायची टाऊका. अगं मग तू त्यांना झापायची नाहीस का? छे ग छान वाटायचं मला. टाऊका शब्द कानावर पडला ना की असं थंड पाण्यात डुबकी मारल्यासारखं वाटायचं. कसली भारी आहेस ग तू. ए आत्या तुला जर कधी कोणी असं बोललं तर? ह्यांना बघितलंस का तू? या धमकीने काय होणार आहे? जयंत काकाला कोण घाबरतंय? हा यांची धमकी नाही देत आहे बाई मी तुला. मी विचारते तुम्हाला ह्यांना बघितलं का? अगं पण नवऱ्याला कशाला शोधतेस तू आता? अहो मगापासून शोधते मी कुठे सापडतच नाहीये ते. अगं असतील इथेच कुठेतरी. पण आता पूजा वेळेत सुरू करायला पाहिजे ना. हा जयंत काका ना
ऐन वेळी गायब होतो. राहू दे बाळा, तू नको काळजी करू. हा, मी बघते, असतील इथेच कुठेतरी. हे ऐक ना आत्या, मी उखाणा तयार केलाय. आत्ता नको बाळा, आत्ता नको. नाही नाही, आत्ता ऐकायचंय. बर, ऐक. आल्या आल्या सवाष्णे आल्या. आल्या कुठे? उखाणा. उखाण्यात आल्या. अच्छा अच्छा, बर बर. आल्या आल्या सवाष्णे आल्या, चला त्यांना हळदी कुंकू लावूया. टिंब रावांचे नाव घेते, आत्याच्या व्रताचे किती गोडवे गाऊया. वा वा, छान छान. थँक्यू.